पाहुयात लाडकी बहिणी योजनेबाबत अदिती तटकरे यांनी पुन्हा काय भाष्य केले. सप्टेंबर 2025 पासून सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेला आधीच मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक महिलांना केवायसी करताना अडचणी आल्यामुळे त्यांच्या तक्रारी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता, असं मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं. 30 एप्रिलपर्यंत अंतिम अहवाल समोर येईल आणि त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारच्या लाभार्थी योजनांचा फायदा अंतिम यादीनुसार सुरूच राहणार असल्याचं अदिती तटकरेंनी म्हटलंय. साधारणपणे 30 एप्रिलपर्यंत त्या संदर्भातला अंतिम जो डेटा आहे हा आपल्यापर्यंत समोर येईल. आमची साधारणपणे ई-केवायसीची जी प्रक्रिया आहे ही राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या इतर डायरेक्ट ज्या लाभार्थीच्या म्हणजे डिरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या जेवढ्या स्कीम्स आहेत त्या सगळ्यांनाच ई-केवायसी ही मॅन्डेटरी असते. त्यानुसार ही प्रक्रिया ही सुरू आहे आणि त्याच्या अंतिममध्ये अधिकाधिक ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ हा या योजनेच्या अंतर्गत सुरू राहील. बहिणींनो, व्हिडिओ बंद करू नका. तुमच्याकरिता तुमचा लाभ पुढे चालू राहण्याकरता काही महत्त्वाची माहिती 1 मिनिटामध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता येथे एक गोष्ट लक्षात घ्या. 30 एप्रिलला जो अंतिम अहवाल सादर होईल त्यानुसारच ज्या बहिणी योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच यापुढे सुरळीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळत राहतील. आणि ज्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी अशा 4 महिन्यांचे किंवा त्यातील 2-3 महिन्यांचे हप्ते मिळाले नसतील आणि त्यांनी आपली केवायसी या काही दिवसात दुरुस्त केली असेल तर त्या बहिणींना यापुढे लाभ हा मिळणार आहे. परंतु जर तुम्हाला नोव्हेंबर नंतर हप्ते मिळाले नसतील आणि तुम्ही केवायसी दुरुस्त केली नसेल तर मात्र 30 एप्रिलला येणाऱ्या लाभार्थी यादीमध्ये तुमचं नाव नसेल आणि कायमस्वरूपी तुमचे हप्ते बंद करण्यात येतील. आता ही शेवटची संधी आहे, त्यामुळे तुम्हाला शेवटचा हप्ता नेमका कोणत्या महिन्याचा आला, तुम्ही केवायसी दुरुस्त केलेली आहे का, हे आम्हाला कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून तुम्ही यापुढे योजनेकरिता पात्र आहात की नाही हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो व पुढील लाभ तुम्हाला मिळण्याकरिता प्रयत्न करू शकतो. मात्र ज्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला असेल त्यांना आता काळजी करण्याची गरज नसली तरी एकदा त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमची केवायसी पूर्ण आहे की नाही ते पडताळून पाहणं माझ्या तरी अनुषंगाने गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला हप्ते मिळण्याबाबत यापुढे कोणतीही अडचण येणार नाही.